आता या स्कंधामध्ये ह्या ज्या 3 प्रकारांनी केलेला विचार आहे तो कोणकोणत्या पद्धतीने केला गेला याचं थोडंसं विवरण करतो. 3 टप्प्यामध्ये या स्कंधाचा विचार आहे. 5, 24, 2 बस एवढेच 31 अध्याय आहेत. नाथ महाराजांनी सगळ्यावर भाष्य लिहिलंय. अतिशय सुंदर भाष्य आहे. एकादश स्कंध समजायचं असेल तर नाथ भागवत वाचलंच पाहिजे. जसं गीता समजण्याकरता ज्ञानेश्वरी शिवाय पर्याय नाही, तसं भागवत समजण्याकरता नाथ भागवताशिवाय पर्याय नाही. पाहिलं पाहिजे. पहिल्या 5 अध्यायामध्ये जो उपदेश आला तो उपदेश वसुदेव आणि नारद यांच्यामधल्या संवादातून व्यक्त झाला. नारदांनी वसुदेवांना काही उपदेश केला. या 5 अध्यायामध्येच हा उपदेश का आला? कारण वसुदेवाला नारदाने 5 अध्यायामध्ये जो विचार सांगितला तो विद्येच्या 5 पर्वाचा विचार आहे. 5 अध्यायामध्ये 5 पर्व प्रकट झालेत. ऐका, भागवताचा विचार करताना आपण या शेवटच्या दशम, एकादश आणि द्वादश या 3 स्कंधाचा जो विचार आपण बोलून दाखवला होता त्यामध्ये आपण असं बोललो होतो की भगवंताच्या चरित्र चिंतनामध्ये 3 गोष्टींचा विचार आपल्याला करावा लागेल. याच्याकरता भगवंताचं पूर्व आयुष्य हा दशम स्कंध आहे, तिथं फक्त प्रेम प्रकट झालंय. भगवंताचं मध्य आयुष्य हा एकादश स्कंध आहे, इथे ज्ञान प्रकट झालंय. आणि भगवंताचं उत्तर आयुष्य जिथे भगवान आपल्या निजधामाला जातात तिथं भगवंताचं वैराग्य प्रकट झालं, तो द्वादश स्कंध आहे. प्रेम, ज्ञान आणि वैराग्य मिळून दशम, एकादश, द्वादश स्कंध आहेत. या 3 मध्ये भगवत तत्व प्रकट झालं, ते या रूपानं प्रकट झालं. नारद वसुदेवांना विद्येचे 5 पर्व सांगतात. वसुदेवाची आणि नारदांची भेट कुठे झाली? ते दोघे भेटले. वसुदेवांनी काही प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नातून नारदांनी त्यांना काही उत्तरं दिली. ही उत्तरं देत असताना एकादश स्कंधाचा जो प्रारंभ होतो तो यदुवंशाला प्राप्त झालेल्या ऋषींच्या शापापासून. त्याची संगती लावून देतो मी आपल्याला, पण आत्ता लावत नाही, नंतर लावतो. मला यायचंय. पण पहिल्यांदा या 5 अध्यायामध्ये नेमकं काय व्यक्त झालंय हे मला पहिल्यांदा आपल्याला सांगायचं आहे. नारद आणि वसुदेवांची भेट झाली. वसुदेव नारदांकडे आले आणि नारदांनी त्यांच्या अंतःकरणातल्या वैषम्याला धरून त्यांना जो उपदेश केला 5 अध्यायामध्ये तो उपदेश आला. या उपदेशामध्ये नारदांनी वसुदेवाला विद्येचे 5 पर्व सांगितले. वैराग्य, सत्संग, विवेक, भक्ती आणि तत्वज्ञान हे विद्येचे 5 पर्व आहेत. आता विद्येचे हे 5 पर्व का आहेत? ही 5च पर्व विद्येचे का मानायचे? वैराग्य मानल्यानंतर पुन्हा विवेक का मानायचा? भक्ती मानल्यानंतर पुन्हा ज्ञान का मानायचं? सत्संग मानल्यानंतर पुढे ज्ञानाची किंवा भक्तीची किंवा विवेक वैराग्याची आवश्यकता का मानायची? या 5च गोष्टी का सांगितल्या? विद्येचे 5च पर्व का? 6 का नाहीत? 7 का नाहीत? त्याचं कारण असं आहे. आपण पातंजल योगसूत्रामध्ये चला. पातंजल योगसूत्र जीवाच्या जीवनाचा विचार करत असताना जीवाच्या पंचक्लेशाचा विचार करतं. पतंजल सूत्रामध्ये एक सूत्र आलं, अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेशाः पंचक्लेशाः. असं एक सूत्र पतंजल योगसूत्रामध्ये आलं. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश हे पंचक्लेशानं जीव पीडित आहे. माणसाच्या जीवनातल्या क्लेशाचा, दुःखाचा जर विचार केला तर या 5 क्लेशापेक्षा अधिक जास्त क्लेशाचा विचार माणसाला होत नाही. माणसाला जे दुःख प्राप्त होतं ते या 5च मार्गाने होतं.
माणसाच्या जीवनामध्ये दुःखाचा प्रवेश झाला तर या 5 मार्गाने होतो. दुःखाच्या प्रवेशाला 6वा मार्ग नाहीये जीवनातल्या. ऐका, थोडंसं तात्विक आहे, पण याचा उपयोग आहे आपल्या जीवनामध्ये. थोडंसं जर विवेकाने आपण हे ऐकू, पाहू, थोडंसं याचं चिंतन करू, थोडंसं मनन करू, तर आपल्या जीवनातल्या दुःख निवृत्तीचं हे फार सुंदर माध्यम आपल्या हातात आल्यासारखं होईल. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेशः, पंचक्लेशः. आता अविद्या म्हणजे काय, अस्मिता म्हणजे काय, राग, द्वेष, अभिनिवेश म्हणजे काय, हे शब्द आपण मराठीमध्ये फार वेगळ्या अर्थाने वापरतो. अस्मिता हा शब्द फार चांगल्या अर्थाने वापरला जातो. अभिनिवेश हा शब्द वाईट अर्थाने वापरला जातो. रागद्वेष, अविद्या हे शब्द आपल्याला साधारण ऐकून माहिती आहेत. पण अस्मिता म्हणजे काय, अस्मिता म्हणजे काय, अविद्या म्हणजे काय, रागद्वेष म्हणजे काय, अभिनिवेश कशाला म्हणतात, याचा विचार करा. आपल्याला फक्त क्रमानं त्याचा विचार फक्त बोलून दाखवतो, अधिक बोलत नाही. अविद्या म्हणजे काय आहे? अविद्या म्हणजे अज्ञान. अज्ञान म्हणजे काय असतं? अज्ञान म्हणजे जिथं ज्ञान नसतं ते, असं नाही, असं नसतं. कारण वेदांत ज्ञानाचा अभाव मानत नाही. ज्ञान हे परमात्म रूप आहे, त्यामुळे त्याचा अभाव नसतो. ज्ञानाच्या अभावाला अज्ञान म्हणत नाहीत. मग विपरीत ज्ञानाला अज्ञान म्हणतात. ज्ञान नसणं ही अवस्था जगात कुणाच्याच ठिकाणी नसते. चुकीचं कळणं याला अज्ञान म्हणतात. चुकीचं कळणं, दोरीवर सर्पाचा भ्रम झाला म्हणजे काय झालं? काहीच कळलं नाही का दोरी चुकीची कळली? चुकीची कळली. काहीच कळत नाही असं होत नसतं, कुणालाच होत नसतं. माणसाला कळतं, पण जे कळतं ते चुकीचं कळतं, म्हणून तर तो जीव आहे. मला कळत नाही असं या जगात कोणीच म्हणू शकत नाही. माझी भाषा पटणार नाही कदाचित आपल्याला. मला कळत नाही असं कोणीच म्हणू शकत नाही. कारण जर कोणी असं म्हणत असेल की मला कळत नाही, तर त्या म्हणण्यातून एवढं तरी सिद्ध होतं की त्याला कळत नाही एवढं तरी त्याला कळतंय. म्हणजे काहीतरी कळतंय. मला कळत नाही अशी भूमिका असू कशी शकते जगात? एखादी व्यक्ती मला कळत नाही हे मला सांगावं लागेल की नाही? आणि मला कळत नाही हे मी सांगितलं की मला कळत नाही हे मला कळतं, हे सिद्ध होतं. मग मला कळत नाही या पदाला काय अर्थ राहील? विचार करा ना, विचार करा. अज्ञान म्हणजे न कळणं नाहीये. अज्ञान म्हणजे ज्ञानाचा अभाव नाहीये. फारच अज्ञानी माणूस आहे असं जेव्हा माणूस म्हणतो ना, तेव्हा त्याचा अर्थ काय होतो? काही कळत नाही हो त्याला, अज्ञानी आहे. काही कळत नाही म्हणजे काय? त्याला विचारून बघा. ज्या माणसाच्या संबंधानं अशी चर्चा असते की नाही, याला काहीच कळत नाही, त्या माणसाला विचारून बघा, त्याची 2 उत्तरं असतात. शक्यता 2च असतात. एकतर तो कबूल करतो आणि म्हणतो होय हो माझी बुद्धीच चालत नाही, मला खरंच काही कळत नाही, असं म्हटलं तरी त्याला कळतं, हे सिद्ध झालं. आणि त्याला जर विचारलं तुला काही कळत नाही, तो म्हणला कसं काही कळत नाही, सगळं कळतं, म्हणजे त्याला कळतं, हे सिद्ध झालं. मग मला कळत नाही ही अवस्था जगात कधी आहे, कुणाच्या वाट्याला कधी आलेली आहे सांगा ना? अज्ञान ही कशी संकल्पना तुम्ही सिद्ध करणार आहात? म्हणून अज्ञान म्हणजे न कळणं नसतं, अज्ञान म्हणजे चुकीचं कळणं असतं. विपरीत ज्ञानाला अज्ञान म्हणतात, ज्ञानाच्या अभावाला अज्ञान म्हणत नाहीत. विपरीत ज्ञान. सुखाला सुख न मानता दुःख मानणं, दुःखाला सुख म्हणणं, याला अविद्या असं म्हणतात. देहाला आत्मा मानणं, आत्म्याला देह मानणं, याला अविद्या म्हणतात. परमात्मा असूनही त्याला माणूस म्हणणं
आणि नको त्या माणसाला भगवंताच्या पदवीवर नेऊन बसवणं, याला अज्ञान म्हणतात. हे दोन्ही चालत नाही वेदांतामध्ये. पुष्कळ विचार आहे, गीतेतही आला, भागवतातही आला. एकादश नाथ महाराजांनी तर पुष्कळ ठिकाणी त्याचं चिंतन केलंय. अविद्या म्हणजे विपरीत ज्ञान, आणि माणसाला झालेलं विपरीत ज्ञान हे माणसाच्या दुःखाचं कारण आहे. जे जे समजायला पाहिजे ते न समजता अन्य रूपानं ते समजणं हे त्याच्या दुःखाचं मूळ कारण आहे. त्याला म्हणतात अविद्या. विस्तार करत नाही. दुसरा क्लेश आहे अस्मिता. अस्मिता म्हणजे कर्ता आणि कर्म या दोघांनाही एक समजणं, याला म्हणतात अस्मिता. मी आणि माझं या संबंधामध्ये माणसाच्या अंतःकरणामध्ये आत्मत्व आणि ममत्व आहे की नाही? मी बद्दल आत्मत्व आहे आणि माझ्याबद्दल ममत्व आहे. हे माझं आहे, हे माझं आहे असं मनुष्य म्हणतो. पण माझं काय आहे हे माणसाला नीट कळत नाही. तो कशालाही माझं म्हणतो, कशालाही माझं म्हणतो. अशनम मे वशनम मे जाया मे बंधुवर्गो मे इति मे मे कुर्वाणम कालहंती व्रकोदरहा. सुभाषितकारांनी सांगितलं ना आपल्याला, मे 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 माझं 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 माझं. अशनम मे वशनम मे जाया मे बंधुवर्गो मे. हे घर माझं, हे वस्त्र माझं, ही बायको माझी, ही मुलं माझी, हे माझे नातेवाईक, हे घर माझं, हे शेत माझं, हे बैल माझं. मे 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 करणारं कोण असतं? मे 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 करणारी कोण असते? बोकड असतो, शेळी असते. ती मे 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 करते आणि तिच्या मे 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 या आवाजाला ओळखून मग एखादा कोल्हा येतो आणि तिला जसं मारून टाकतो तसं माझं माझं मे 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 करणाऱ्याला ओळखून काळ त्याच्याकडे येतो आणि त्याचा घास घेऊन जातो. काय माझं? आम्हाला माझं कळत नाही. शास्त्र सांगतं. मी आपल्याला थोडंसं व्याकरण सांगतो 1-2 मिनिटात. काय असतं? माझं हा शब्द आहे की नाही, ही षष्ठी विभक्ती आहे. मीच म्हणजे माझं. घर कुणाचं आहे? मीच आहे असं म्हणत नाही आपण, माझं असं मराठीमध्ये त्याचं रूप होतो. आणि षष्ठी विभक्तीचे प्रत्यय काय आहेत? मराठीत आपण एकवचन आणि बहुवचन, अनेक वचन, दोनच वचन आहेत. संस्कृतासारखं एक वचन, द्विवचन, बहुवचन असं तरी नाही आहे. आपल्याकडे मराठीत दोनच वचन आहेत, एक वचन, अनेक वचन. एक वचनामध्ये आणि अनेक वचनामध्ये षष्ठी विभक्तीचे प्रत्यय काय लागतात? आपण शाळेत शिकलोय ना. कधी शिकलो? आता काय, आयुष्यात त्याचा कधी वापरच केला नाही. अरे शाळेत बसलोय आपण. शाळेत आहोत आपण. षष्ठी विभक्तीचे प्रत्यय काय? चा, ची, चे, चा, ची. एक वचनामध्ये चा, ची, चे आणि अनेक वचनामध्ये चे, चा, ची. षष्ठी विभक्तीचे एवढेच प्रत्यय आहेत. मीच, माझं. आणि असं असतं. आता ऐका, जाऊ द्या, निघालच आहे ते सांगूनच जातो. 1-2 मिनिट घेणारच होतो मी. ऐका, माझं काय आहे हे आपल्याला कळत नाही. हे कळण्याकरता काय करावं लागतं? व्याकरणाचा नियम असा आहे की ज्या पदाला विभक्ती लागते त्या पदाच्या विभक्ती प्रत्ययाबरोबर त्या पदाचा अर्थ आपल्याला करायचा असेल तर त्या पदाची प्रथमा काय सांगते याच्यावरून विभक्ती प्रत्ययाचा अर्थ केला पाहिजे. एक सामान्य नियम असा आहे. मराठीतही आहे, संस्कृतातही आहे, कुठेही आहे. विभक्ती ज्या पदाला लागते त्या पदाची प्रथमा बघा, मग त्याचा अर्थ करा. मी जेव्हा म्हणतो ना की ही शाळा माझी आहे, हे घर माझं आहे, हा माझा मुलगा, हा माझा मित्र, याच्यातल्या माझा शब्दाचा अर्थ करताना काय करायचं? माझा म्हणजे कुणाचा? हे माझं कोण आहे हे कळत नाही. त्याच्याकरता काय करावं लागतं?
माझं ही जर षष्ठी असेल तर ते विभक्ती प्रत्यय ज्या प्रथमेला लागले ती प्रथमा बघा. प्रथमा काय? मी. ही प्रथमा आहे. प्रथम पुरुषी एकवचनी पद मी आहे. मग ज्याला माझं कोण आहे हे ओळखायचं असेल त्याला पहिल्यांदा मी कोण आहे हे ओळखणं आवश्यक असतं. ज्याला मी कळत नाही त्याला माझं कळत नाही. कारण माझं हे त्या मीच्या बदलत्या स्वरूपानुसार बदलत जातं ना. विचार करा ना आपण, मी जर शिक्षक असेल तर विद्यार्थी माझे असतात. मी जर पती असेल तर पत्नी माझी असते. मी जर भाऊ असेल तर बहीण माझी असते. मी जर बहीण असेल तर भाऊ माझा असतो. मी जर पत्नी असेल तर पती माझा असतो. मी जर पुत्र असेल तर माता पिता माझे असतात. मी जर पिता असेल तर पुत्र माझा असतो. मी जर गायक असेल तर स्वर माझा असतो. मी जर वादक असेल तर लय माझी असते. मी जर श्रोता असेल तर कीर्तनकार माझा असतो. आणि मी जर कीर्तनकार असेल तर पाकिट माझं असतं की नाही. म्हणजे माझं कोण आहे हे ठरवण्याकरता आपल्याला मी कोण आहे हे ठरवणं फार आवश्यक असतं. ज्याला मी कळत नाही त्याला माझं कळत नाही. नाथ महाराजांना मी कोण आहे हे कळलं होतं म्हणून ते म्हणतात ज्ञानोबा माझा. माझं कोण आहे हे त्यांना कळलं कारण मी कोण आहे हे त्यांना कळलं होतं. विचार करा, मी कशासाठी सांगतो हे लक्षात घ्या. अस्मिता, मनुष्य माझं आणि मी या दोघांना अशा पद्धतीनं एकरूप करून टाकतो. अविद्यानं म्हणा काही म्हणा, पण तिथलं मी आणि माझं म्हणजे कर्ता आणि कर्म यांच्यामध्ये तो एकरूपता बघायला लागला की केलेल्या कर्मावर त्याच्या मीचा आरोप होतो आणि त्या कर्माबद्दल त्याची अस्मिता निर्माण होत असते. अस्मिता हा शब्द आपण ज्या अर्थाने वापरतो त्या अर्थाने त्याचं मूळ रूप वेदांतांनी सांगितलं आपल्याला. अविद्या, अस्मिता, राग. राग म्हणजे काय? राग म्हणजे क्रोध नाही. राग हा शब्द संस्कृतामध्ये वापरला जातो. तो अतिशय आसक्त होणं याला राग म्हणतात. अत्यधिक आसक्ती म्हणजे राग. अत्यधिक कटुता म्हणजे द्वेष. आणि मरणाच्या भयाला अभिनिवेश असं म्हणतात. मरणाच्या भयाला अभिनिवेश असा शब्द आहे. आता अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेशः, पंचक्लेशः असं जर म्हणायचं असेल तर या पंचक्लेशाचा विचार करताना माणसाच्या जीवनामध्ये दुःख प्रविष्ट होण्याची ही 5 दारं आहेत. माणसाला अविद्येनं दुःख होतं, माणसाला अस्मितेनं दुःख होतं, माणसाला रागानं दुःख होतं, माणसाला द्वेषानं दुःख होतं आणि माणसाला अभिनिवेशानं दुःख होतं. संपलं. याच्या पलीकडे दुःख होण्याचं कारण सांगा मला. या 5 पैकी पलीकडे जाऊन कारण नाही. आणि मग दुःखाचा प्रवेश होण्याकरता ही जर 5 दारं असतील तर या पंचक्लेशाला निवृत्त करण्याकरता विद्येचे 5 पर्व एकादश स्कंधाच्या पहिल्या 5 अध्यायामध्ये नारदांनी बोलून दाखवले. आता ते कसे लावायचे याचाही एक स्वतंत्र विचार आहे. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश हे पंचक्लेश आहेत. आणि त्याच्या निवृत्ती करता विद्येचे जे 5 पर्व सांगितले गेले त्याच्यामध्ये वैराग्य, सत्संग, विवेक, भक्ती आणि तत्वज्ञान हे 5 सांगितले गेले. पण क्रम लावत असताना उलट्या बाजूनी त्याचा क्रम लावला पाहिजे. याचा अर्थ अविद्या या क्लेशाच्या निवृत्ती करता इकडचं तिकडचं पहिलं, इकडचं शेवटचं. अविद्येच्या निवृत्ती करता तत्वज्ञान स्वीकारलं पाहिजे. अस्मितेच्या निवृत्ती करता भक्ती केली पाहिजे म्हणजे मी आणि माझा हे कळतं. रागाच्या निवृत्ती करता, अत्यधिक आसक्तीच्या निवृत्ती करता आपल्या जीवनामध्ये आपल्याला विवेक केला पाहिजे. आपल्या अंतःकरणातल्या अत्यधिक कटुतेच्या निवृत्ती करता, ज्याला आपण द्वेष म्हणतो, त्या द्वेषाच्या निवृत्ती करता सत्संग केला पाहिजे. आणि अभिनिवेश म्हणजे मरणाचं जे भय असतं
त्या अभिनिवेशाच्या निवृत्तीकरता आपल्याला वैराग्य स्वीकारलं पाहिजे. संगती कशी, कोणत्या विचारानं ते तिथपर्यंत जाता येतं हे सांगत बसायला आत्ता माझ्याजवळ वेळ नाही. अगदी थोडक्या शब्दामध्ये मला पुढे जायचंय. याच्याकरता पहिले 5 अध्याय प्रकट झाले आणि या 5 अध्यायामध्ये जो विचार सांगण्यात आला तोच विचार नंतर भगवंतांनी उद्धवाला बोलून दाखवला. नारदांनी वसुदेवाला सांगितलं आणि ते कळावं याच्याकरता नारदांनी आणखीन एक महत्वाचा विचार वसुदेवांना या 5 अध्यायामध्ये बोलून दाखवला. तो म्हणजे नवयोगेश्वर आणि जनकाचा संवाद. नवयोगेश्वराबरोबर झालेला विदेहराज निमी त्याचा जो संवाद आहे तो संवाद नारदांनी बोलून दाखवला. निमीने विचारलेले 9 प्रश्न आणि ऋषभदेवांच्या 9 पुत्रांनी त्याला दिलेली उत्तरं, हे नवयोगेश्वर त्यांनी दिलेली उत्तरं आणि त्याच्याकरता विचारले गेलेले प्रश्न. निमीने काय काय प्रश्न विचारले तेही नारदांनी सांगितलं आणि त्या एका एका प्रश्नाच्या उत्तराकरता एक एक योगेश्वर पुढे येतात आणि ते त्या समस्येचं निराकरण करून तत्वबोध देतात. हाही प्रकार नारदांनी वसुदेवाला सांगितला. आणि त्याच्यानंतर 24 अध्यायामध्ये नंतरच्या भगवंताने उद्धवांना हाच उपदेश केला. तो 24 अध्यायात प्रकट झाला. कारण प्रकृतीची 24 बंधनं असतात. प्रकृती जी जीवाला बद्ध करते ती 24 बंधनांनी बद्ध करते, विस्तार करत नाही. पण या 24 बंधनाने जी प्रकृती जीवाला बद्ध करते त्या बंधनातून सुटण्याचा उपाय या 24 अध्यायामध्ये भगवंताने उद्धवाला सांगितला. आणि म्हणून उद्धवाला या 24 अध्यायामध्ये जो उपदेश केला गेला त्याला उद्धव गीता असं म्हणतात. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवद्गीतेमध्ये भीष्म पर्वामध्ये, महाभारताच्या भीष्म पर्वामध्ये अर्जुनाला केलेला उपदेश हा जसा आहे तसाच उपदेश भगवंताने उद्धवाला भागवतात केलाय. परिस्थिती वेगळी असेल, युद्धाची पार्श्वभूमी असेल, त्याला इथे नसेल कदाचित, पण उपदेशाचं स्वरूप बघितलं तर दोन्हीकडे सर्वसाधारण समान स्वरूपाचा उपदेश भगवंताने अर्जुनालाही केला आणि उद्धवालाही केला. ज्या गोष्टी भगवान तिथे सांगतात त्यामध्ये मुद्दे हेच आहेत. माणसाच्या जीवनाची परिपूर्णता ही तत्वज्ञानाने होते आणि तत्वाचं ज्ञान हे विचाराने होतं. चांगले विचार आपल्या चांगल्या आचरणाने सुचत असतात आणि चांगलं आचरण निर्माण होण्याकरता वृत्ती सत्वशील असावी लागते आणि सात्विक होण्याकरता पुन्हा आपली कर्म चांगलीच ठेवावी लागतात. त्याच्यातून पुन्हा सत्वशीलता निर्माण होते. सत्वशीलतेतून आपल्याला चांगले विचार सुचतात. चांगल्या विचाराचं मनन करता करता आपल्याला तत्वबोध होतो आणि तत्वबोधानं माणसाच्या जीवनाची परिपूर्णता सिद्ध होते. अर्जुनालाही हेच सांगितलं, उद्धवालाही हेच सांगितलं. भगवान सांगतात तत्वबोध आणि भगवत शरणागती ही मानवाच्या जीवनाच्या परिपूर्णतेची 2 माध्यमं आहेत. आपल्याला तत्वज्ञानही झालं पाहिजे आणि तरीही आपण भगवंताला शरण गेलं पाहिजे. विचार दोन्ही बाजूनी आहे. तत्वबोधाकरता भगवत शरणागती हाही विचार आहे आणि तत्वबोध झाल्यानंतर भगवत शरणागती हाही विचार आहे. म्हणून भगवद्गीताही आपल्याला हेच सांगते की ज्ञान होतं ते आत्ता मी वाचलं ना आत्ता ज्ञान झालं ना आत्ता तत्वमसीचं चिंतन झालं, दुसऱ्या क्षणी मला ब्रह्मबोध झाला असं होत नाही. बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान, आणि ज्ञानवान झाल्यानंतर माम प्रपद्यते, मग तो मला शरण येतो. प्रपद्यते शब्द वापरला. प्रपन्नता म्हणजे शरणागती. प्रपन्न होणं म्हणजे शरण जाणं हाच तो अर्थ आहे. सरळ सरळ तोच अर्थ आहे. ती म्हणजे भगवान ज्ञानानंतरही भगवत शरणागती स्वीकारतात.
सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज. काल बोललो आपण, तत्वबोध आणि भगवत शरणागती मानवी जीवनाच्या इतिकर्तव्यतेची दोन माध्यम आहेत. ज्याला तत्वज्ञान प्राप्त झालं त्यांनी भगवत शरणागती स्वीकारावी, आणि ज्यांनी भगवत शरणागती स्वीकारलेली आहे त्यांनी प्राप्त झालेल्या तत्वबोधाचा अभिमान न मिरवता भगवत शरणागतीमध्ये स्थित राहावं. हेच भगवद्गीतेनं ज्ञानोबारायांनी आपल्याला शिकवलं. हेच भागवत नाथ महाराज आपल्याला पुन्हा पुन्हा सांगतात. एवढंच धन्यतेचं वर्म आहे. माणसाच्या जीवनामध्ये त्याचं जीवन परिपूर्ण व्हावं याच्याकरता तीनच साधनांचा विचार आहे: कर्म, ज्ञान आणि भक्ती. पण या तीन साधनांचा विचार स्वीकारत असताना तो समन्वयात्मक भूमिकेतून स्वीकारला पाहिजे. हेही उद्धवाला सांगितलं, हेही अर्जुनालाही हेच सांगितलं. माणसाच्या जीवनामध्ये सगळ्यात मोठा आनंद असतो तो भगवत भक्तीचा आणि भगवंताच्या नामस्मरणाचा आनंद असतो. याच्यापेक्षा जगात मोठा आनंद शिल्लक नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. या दृष्टीनं उद्धव गीतेमध्ये भगवंतानी उपदेश केला. यातच यदु अवधूत संवाद आला. भगवंताचे पूर्वज यदुराजे याने अवधूताला भगवान दत्तात्रयांना गुरु केलं आणि त्यांच्यापासून काही विद्या ग्रहण केली. आणि ती विद्या यदूला सांगत असताना भगवान दत्तात्रयाने आपण केलेल्या 24 गुरूंचा विचार सांगतात. दत्ताच्या 24 गुरूंचा विचार भागवतामध्ये येतो. कुणाकुणाला गुरु करायचं. गंमत ही आहे, लोकांच्या मनात हा संभ्रम असतो. दत्तात्रयांनी 24 गुरु केले. लोक विचारतात, माणसाने गुरु करावेत तरी किती? किती गुरु असावेत? आपल्या जीवनामध्ये गुरु किती असावेत? गुरु एक असतो. गुरु 100 नसतात. 100 रूपानं ते भेटू शकतात, पण ते एक असतात. मी आपल्याला गंमत सांगतो, 100 रूपानं गुरु भेटू शकतात, पण ते असतात एक. 24 गुरूंपैकी सर्पाच्या रूपानं भेटतील, एकच आहेत. 24 गुरूंच्या बाबतीमध्ये विचार करताना ते त्या बाण तयार करणारा शर निर्माण करणारा शरकर्ता त्या रूपानं भेटतील, एकच आहेत. 24 रूपामध्ये कदाचित ते भेटतील, पण ते एक असतात. ते एक असतात. गुरु किती करावेत हा प्रश्न असतो लोकांच्या समोर. बरं, थोडं दुर्दैव याच्यामध्ये असं आहे, थोडी विचित्रता अशी आहे, पण माणसं बोलता नाही असं बोलतात हो. वारीमध्ये येतात माळ घालायला, माळ घालतात. आम्ही माळ घालतो. आम्ही त्यांना सांगतो, रामकृष्ण हरी जप करत चला बरं. आणि हो करतो. बाहेर गेलं की कोणीतरी मित्र, अरे माळ घातली. अहो फार दिवसापासून होतं गुरु करायचा, एकदाचा करून टाकला. करून टाकला म्हणजे केला आणि टाकला, असं नाही चालत. किती गुरु असावे? बरं, आपली अडचण अशी असते, विचित्रता अशी असते की ज्याला गुरु म्हणून ज्या भावनेने आपण ज्या वेळेला स्वीकारत असतो, त्या काळानंतर परिवर्तित झालेल्या भावनेने त्या गुरुला स्वीकारलं जात नाही. कारण मनुष्य बऱ्याच वेळेला भावनेच्या आवेशामध्ये, भावनेच्या प्रवाहात पतित होऊन त्या वेळेला असं ते इतकं चांगलं वाटतं, ते बोलणं आवडतं, असं आवडतं, ते त्यांचं अमुक आवडतं, तमुक आवडतं, रूप आवडतं, हे आवडतं. माणसाला वाटतं अरे हेच आपले गुरु. मग कालांतराने रूपही सोडून जातं गुरुचं. कालांतराने विचारही बदलायला लागतात. आपणही वृत्तीनं थोडे प्रगल्भ होतो आणि प्रगल्भ झालेल्या बुद्धीनं केलेल्या गुरुकडे बघताना लक्षात येतं यांच्यात तेवढं काही नाही. करा दुसरे, करा तिसरे. किती गुरु करणार? किती गुरु करणार? गुरु एक असतो. माणसं विचारतात, महाराज एक गुरु केल्यानंतर दुसरा केला तर चालतो का हो? मला बरेच लोक विचारतात.
एक गुरु केल्यानंतर दुसरा केला तर चालतो का? मी त्यांना असं सांगतो, पहिल्या गुरुला चालत असेल आणि दुसऱ्या गुरुला बरं वाटत असेल तर कर. काय कशा करता? किती गुरु? अरे दत्तात्रेयांनी 24 गुरु केले, याचा अर्थ काय आहे? मी आपल्याला त्याचा सरळ युक्तिवाद सांगतो, आपल्याला पटेल असं सांगतो. माणसाला मुक्त करणारा गुरु एकच असतो. महाराष्ट्राला गुरु किती आहेत? फार गुरु नाहीत. आपल्या महाराष्ट्रात अवताराला आले संत हे आपले गुरु आहेत. मग ते विश्वगुरु म्हणून निवृत्तीनाथ महाराज असतील, जगद्गुरु म्हणून तुकोबाराय असतील, अथवा राष्ट्रगुरु म्हणून समर्थ असतील. पण गुरुत्वाची आचार्य पदवी या संतांव्यतिरिक्त आपल्याला कुणाला देता येत नसते. आमचे गुरु कोण? अरे ज्ञानोबाराय आमचे गुरु. निवृत्तीनाथ महाराजांच्या परंपरेत आम्ही वाढलो, ही परंपरा आहे. गुरु किती असतात? गुरु एकच असतो. आणि गुरु त्यालाच म्हणा की जो आपल्याला संसार बंधनातून सोडवतो, जो आपल्याला अविद्या बंधनातून सोडवतो, जो आपल्याला परमात्मा पदाला प्राप्त करून देतो, जो आपल्या अंतःकरणामध्ये परमात्मा चरणाविषयी तीव्र अशी आवड निर्माण करतो. आणि तोच गुरु आहे जो आपल्या मुखामध्ये अखंड भगवन नाम सिद्ध करून देतो. गुरु एकच असतो. 100 गुरु नसतात. थोडस उलट बोलतो, गुरु एकच असतो, गुरु 100 नसतात. आणि जे 100 असतात ते गुरु नसतात. गुरु एक. अहो मग दत्तात्रेयांनी 24 केले, त्याचंही कारण सांगतो. काय असतं? आता थोडा दुसरा भाग त्याचा सांगतो. गुरु किती करावेत? मी आता काय सांगितलं, गुरु किती असतात? एक. आता ऐका पुढचं. गुरु किती करावेत? हजारोनी करावेत. अहो आत्ता म्हणाला तुम्ही एक असतात म्हणून. आता मीच म्हणतोय गुरु किती करावेत? जेवढे हवेत तेवढे करावेत. असं का सांगता? त्याचं उत्तर असं आहे की आपल्याला ब्रह्मज्ञानाकरता एकच गुरु करायचे आहेत. पण त्या ब्रह्मज्ञानाचा अधिकार आपल्या ठिकाणी यावा याच्याकरता ज्या ज्या गोष्टी जो जो आपल्याला शिकवतो तो आपल्याला गुरु म्हणूनच प्राप्त होत असतो. ब्रह्मज्ञानाकरता एकच गुरु आहेत. मोक्ष एकच गुरु देतात. पण त्या मोक्षाचा अधिकार येण्याकरता जी गुणसंपदा आपल्या जीवनामध्ये आवश्यक असते, त्या एकेका गुणाकरता एक एक गुरु केला तरी बिघडत नसतं. कारण बाकीचे गुरु आपल्याला गुण देतात आणि आपले जे एकच गुरु असतात ते त्या गुणांनी आमचा अधिकार सिद्ध झाल्यावर आम्हाला ब्रह्मज्ञान देत असतात. म्हणून जो जयाचा घेतला गुण, नाथ महाराजांनी केलेलं चिंतन हे आहे, ज्याच्यापासून जो गुण आपण घेतो तो आपला गुरु असतो. तो आम्हाला ब्रह्मज्ञान देत नाही. पण मानवी जीवनामध्ये अध्यात्मशास्त्र आपल्याला असं सांगतं की मानवी जीवनामध्ये जी जी विद्या माणसाला ग्रहण करावी लागते, त्या विद्येच्या ग्रहणाचा एकच हेतू असतो, अध्यात्म विद्या संपादन करता यावी म्हणून. अध्यात्म ज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानार्थ दर्शनम. 13वा अध्याय काढा ज्ञानेश्वरीचा गीतेचा. ज्ञानोबरायांच्या ओव्या बघा त्याच्या खालच्या. ज्ञानोबराय म्हणतात, अरे बाकीच्या ज्ञानांना ज्ञान म्हणू नका. मग ज्ञान कोणतं? एकच ज्ञान ज्याच्याने आम्हाला भगवत दर्शन होतं, ज्याच्याने भगवत दर्शन होतं. बाकीच्या ज्ञानांना ज्ञान म्हणायचं नाही. मग बाकीची ज्ञान नाही आहेत, पण ती ज्ञान या ज्ञानाचा अधिकार सिद्ध करून देणारी ज्ञान आहेत, म्हणून ती वृत्ती ज्ञान ठरतात. म्हणून ती वृत्ती ज्ञान ठरतात. ज्ञानोबरांची भाषा ऐका. तरी परम, या श्लोकाच्या खाली 13व्या अध्यायात, तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञानास्तव तिये वाचोनी आने भवस्वर्गादी ज्ञाने ते अज्ञान ऐसा मने निश्चयो केला. ज्ञानोबराय बोलता. आणि म्हणून उद्धवाला सांगत असताना यदु अवधूत संवाद जो भगवंतानी सांगितला तो एवढ्या करता सांगितला की उद्धवा, आपल्या जीवनामध्ये आपल्याला जे मिळवायचंय, जे समजून घ्यायचंय, ज्याचं ग्रहण करायचंय, जे बुद्धिवृत्तीमध्ये ठेवायचंय साठवून, ते फक्त आपल्याला परमात्मा पदाची प्राप्ती झाली पाहिजे एवढ्या करता असतं. एवढ्याच करता आम्ही ते करावं. याच्याकरता ब्रह्मज्ञानाचा विचार सांगण्याकरता म्हणून यदु अवधूत संवाद सांगितला.
कोणत्याही विद्येचा कलेचा स्वीकार हा भगवत प्राप्ती करता आणि मोक्षा करताच असतो हे सांगण्याकरता 24 अध्याय खर्च केले आणि शेवटच्या 2 अध्यायामध्ये ब्रह्ममुक्ती सांगितली. ही ब्रह्ममुक्ती काय आहे? भगवान श्रीकृष्णांचं निजधामगमन, याला ब्रह्ममुक्ती असं म्हटलं गेलं. भागवताचा 11 स्कंध संपला, एवढाच आहे. पण थोडा बारकाईने पुढे जाऊन जर विचार केला तर आपल्याला हे लक्षात येतं की याचा प्रारंभ कसा. आपल्याला ब्रह्ममुक्तीपर्यंत जायचं असेल तर त्याचा प्रारंभ कुठून झाला पाहिजे हे सांगताना यदुवंशाला प्राप्त झालेल्या ऋषींच्या शापापासून 11 स्कंधाला प्रारंभ होतो. 11 स्कंध कसा मानायचा, कुठे मानायचा, कुठून त्याचा प्रारंभ मानायचा, या संबंधामध्ये वेगवेगळे विचार आपल्यासमोर वेगवेगळ्या महात्म्यांनी व्यक्त केलेत. त्यांच्यात विरोध नाही, पण वैविध्य बघण्यासारखं आहे. मला सगळं सांगायचं नाही. झालं असं त्या संबंधामध्ये की ज्या देवतांनी भगवंताला तुम्ही अवताराला या म्हणून प्रार्थना केली होती की देवा तुम्ही अवताराला आलं पाहिजे, या पृथ्वीचा भार निवृत्त केला पाहिजे, याच्याकरता तुम्ही अवताराला या म्हणून सगळे देव भगवंताची प्रार्थना करायला गेले होते. सगळं कार्य झाल्यानंतर त्याच देवता पुन्हा भगवंताकडे गेल्या आणि भगवंताला सांगितलं देवा आम्हाला अपेक्षित असणारं तुमचं कार्य संपलंय, तेव्हा आपण पुन्हा आपल्या स्वस्थानी परत या. याची प्रार्थना करायला सगळे देव गेले आणि देवतांची ती प्रार्थना ऐकून भगवंतानी ठरवलं आपली अवतार समाप्ती करायची. आणि अवतार समाप्ती करायची म्हणून भगवान एकदम प्रकट झाले नाहीत, तसे भगवान एकदम गुप्तही झाले नाहीत. जगामध्ये एखादं कार्य घडण्याकरता त्याला विशिष्ट कारणाची परंपरा लागत असते. अचानक काहीतरी घडलं आणि अचानक काहीतरी नष्ट झालं आणि अचानक काहीतरी उदयाला आलं असं जगतामध्ये होत नाही. थोडंसं स्पष्ट बोलतो, आपण विचार करून बघा. अचानक हा जो शब्द आहे की नाही, अचानक मराठीत वापरला जातो. अचानक हा जो शब्द आहे ना, या शब्दाला कोणताही यथार्थ असा अर्थ नाही. मी काय बोलतोय ऐका. अचानक हा शब्दच योग्य नाही. का? अहो आम्ही चाललो होतो प्रवासाला आणि अचानक आभाळ भरून आलं, धो 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 पाऊस पडला. खोटी गोष्ट. पाहुणे अचानकच आले हो, 100% खोटी गोष्ट आहे. अचानक हा शब्द बरोबर नाही. तो मराठीत संस्कृतात कुठल्याच भाषेत बसत नाही, कारण या शब्दाला अध्यात्मात स्थान नाही. अध्यात्मात स्थान नसलेले अनेक शब्द अध्यात्मात वापरले जातात. जवळजवळ हा शब्द अध्यात्मात चालत नाही. माणसं म्हणतात अहो फार ऐकलंय त्या माणसाने, फार अभ्यास केलाय, जवळजवळ त्याला ज्ञान झालंच आहे. खोटी गोष्ट आहे. ज्ञान जवळजवळ होत नसतं. एकतर होतं नाही तर होत नाही, दोनच असतं. एकतर ज्ञान होतं नाहीतर ज्ञान होत नाही. जवळजवळ झालं ह्याला काही अर्थ नाही. ज्ञान होण्याच्या आधीच्या टप्प्यापर्यंत तो एकतर ज्ञानी असतो नाहीतर अज्ञानी असतो. तो जवळजवळ ज्ञानी हे खोटी गोष्ट आहे, असं होत नाही. अचानक झालं, परमार्थात या शब्दाला किंमत नाही. का? कारण ज्याचा देवावर विश्वास आहे, ज्याचा देवाच्या नियमनशीलतेवर विश्वास आहे, त्याला हे नक्की माहिती आहे की या जगात अचानक असं काहीही घडत नाही. जे घडतं ते सगळं भगवत संकल्पानं घडत असतं. अचानक असं काही होत नाही. अचानक पाहुणे आले, आम्हाला वाटतं अचानक आले, त्यांचं आठवड्यापूर्वीच ठरलं होतं याच्या घरी अचानक जायचंय म्हणून. आम्हाला वाटतं अचानक आले, त्यांचं ठरलेलंच होतं. मी जरा बारकाईने सांगतो आपल्याला. कर्मयोगाचा विचार आहे, कदाचित विषयांतर होईल, वेळ नाही, सगळं खरं आहे, पण लक्षात घ्या. आम्हाला असं वाटतं माणसं लवकर येतात, आम्ही प्रवचनाला बघतो, कीर्तनाला बघतो, आम्ही जायच्या आधी तो सभागृह गच्च भरलेलं असतं,
कीर्तनाला लोक खूप आधीपासून येऊन बसतात. कशा करता येऊन बसतात? आधीपासून पंख्याखालची जागा मिळावी, खांबाला टेकून बसायला मिळावं, काही असेल म्हणून चला लवकर चला लवकर चला. असं नाही, असं नाही. तुम्ही इथं आलाय, भागवत ऐकताय, आज एकादश स्कंध ऐकताय, मी आज एकादश स्कंध सांगतोय. तुम्हाला काय वाटतं की काल दशम संपला म्हणून मी आज एकादश सुरू केला असं तुम्हाला वाटतं का? असं वाटत असेल तर खोटं आहे. मग मी आज का एकादश सांगतोय आणि तुम्ही का एकादश ऐकताय? याचं सरळ उत्तर खरं सांगायचं झालं तर असं आहे, 30 मेला संध्याकाळी 6 वाजता 6:30 वाजता मी इथं एकादश स्कंध सांगावा हे माझ्या जन्माला येण्याच्या पूर्वी ठरलंय म्हणून मी सांगतोय. 30 तारखेला या सभागृहामध्ये बसून तुम्ही एकादश स्कंध ऐकावा हे माझ्या जन्माच्या पूर्वी भगवंतानी ठरवलंय म्हणून तुम्ही ऐकताय. मी या 7 दिवसात 24 ते 30 या कालावधीमध्ये आदरणीय मुकुंदजींच्या अधिपत्याखाली चालणाऱ्या या सप्ताहामध्ये मी भागवत कथा करावी हे मी जन्माला येण्याच्या पूर्वी ठरलंय म्हणून ही कथा झाली. नाहीतर रस्त्यावर ऍक्सिडेंट कमी होत नाहीत. आम्ही रोज रस्त्यावर फिरतोय, अजून काही नाही झालं का? ही कथा करावी अशी देवाची इच्छा आहे म्हणून, ही कथा तुम्ही ऐकावी म्हणून. कर्मयुगाचा विचार बारीक आहे, अचानक असं काही होत नसतं. सगळं भगवत संकल्पानं घडतं, भगवंतानी हे ठरवलेलं असतं म्हणून ते तसं घडतं. भगवंताला सर्व देवतांनी प्रार्थना केली, देवा आपल्या स्वधामाला परत या. मग भगवंतानी त्याच्याकरता काही कारण योजना करायचं ठरवलं, अविवेक उत्पन्न केला. यादव वंशातल्या काही मुलांनी सांब नावाचा जो मुलगा होता तो दिसायला जरा देखणा होता, गोरापान होता, त्याला मुलीचं स्त्रीचं रूप दिलं. त्याच्या पोटावर कापड वगैरे बांधून त्याला गरोदर स्त्रीचं रूप दिलं. त्याला घेऊन काही ऋषी चर्चा करत बसले होते, आत्मचर्चा करत. तिथं गेले आणि त्या यादवांच्या मुलांनी त्या ऋषींना असं विचारलं की ही आमची बहीण आहे, ही गर्भवती आहे, हिला मुलगा होईल की मुलगी होईल सांगा. ऋषींनी त्यांच्याकडे बघितलं, त्यांना कळालं. त्यांनी सांगितलं, अरे कशा करता आमची थट्टा करता बाबा, आम्ही आमची तत्वचर्चा करत बसलोय, कशाला आमच्या वाट्याला येता, आम्ही काय घोडं मारलंय तुमचं, आम्हाला का विक्षेप करता? यादव ऐकायला तयार नाहीत. त्यांनी सांगितलं, नाही नाही आम्हाला नक्की सांगा, नक्की सांगा, ही आमची बहीण आहे आणि हिची गर्भवती आहे, हिला मुलगा होईल का मुलगी होईल नीट सांगा. तुम्ही ऋषी आहात, सर्वज्ञ आहात, जाणते आहात, आम्हाला सांगा. 2-4 वेळेला विचारलं, त्यांनी नको म्हणून सांगितलं, विनंती केली, तरी हे ऐकायला तयार नाहीत. ऋषी चिडले आणि ऋषींनी त्यांना सांगितलं, शापवाणी उच्चारली. त्यांना सांगितलं, अरे मुलाला मुलीचं रूप देऊन तुम्ही आमच्या समोर घेऊन येता काय आणि तिला गर्भवती म्हणून मुलगा होईल का मुलगी होईल म्हणून विचारता का? आम्ही तुम्हाला शाप देऊन सांगतो, या मुलीच्या पोटातून हे सगळे फडके सोडल्यानंतर एक मुसळ निघेल आणि ते मुसळ तुमच्या सगळ्या यादव वंशाच्या नाशाला कारण होईल. मग घाबरले, पश्चाताप झाला. बरं दुर्दैव असं असतं, अविद्या अशी असते, अविवेक असा असतो. एवढं सगळं झाल्यावर तरी धावत यावं भगवंताच्या चरणाला लागावं ना, नाही भूमिका, नाही विचार आला. गेले उग्रसेनाकडे, तिथं जाऊन त्यांना सांगितलं. ते कळलं वसुदेवाला. वसुदेव चिंतातूर झाले. मग नारद भेटले, या 5 अध्यायात हा उपदेश केला. मग ते मुसळ खरंच ते पट्ट्या सोडल्या पोटावरच्या, त्या मुसळ पडलं. त्या मुसळाचं काय करावं कळेना म्हणून त्या मुसळाचं चूर्ण केलं, समुद्रामध्ये टाकून दिलं. त्यानंतर त्या मुसळाला एक लोखंडी कडी असते. मुसळ आपण बघितलं असेल कधी तर, एक लोखंडी कडी असते त्याला खालच्या बाजूला. कशा करता असते? उखळामध्ये काढताना ते मुसळ आपटलं जातं आणि आपटलं गेल्यामुळे कदाचित ते भंग पावतं. ते भंग पावू नये याच्याकरता त्याला लोखंडाची कडी खालून लावलेली असते, ते दुभंगू नये याच्याकरता म्हणून. ती कडी सापडली, ती कडी समुद्रामध्ये फेकून दिली. ती कडी, ते लोखंड एका माशाने गळलं. तो मासा एका पारद्याला सापडला, कोळ्याला सापडला.
कोळ्याने तो विकला. एक बाण तयार करणारा मनुष्य, त्याला तो विकला, त्याने तो कापला, त्याच्यात तो लोखंडाचा गोळा मिळाला, त्याने त्या लोखंडापासून बाण तयार केला. तोच बाण भगवंताच्या पायाला लागून भगवंताला निजधामाला जावं लागलं. केलेल्या मुसळाचं चूर्ण जे समुद्रामध्ये फेकलं गेलं ते वाहत वाहत प्रभास क्षेत्रावरती आलं. प्रभास क्षेत्रावर सगळे यादव एकदा गेले. ते तिथं जाणार हे कळलं. पुष्कळ मोठा विचार आहे. ते गेले, तिथं जाऊन दारू पिऊन उन्मत्त झाले. आपापसामध्ये मारामारी करायला लागले. शस्त्र संपून गेल्यानंतर त्यांना मारायला काही मिळालं नाही, म्हणून हे जे लाकडाचं मुसळाचं चूर्ण वाहत आलं होतं, त्याची जे गवत त्याच्यापासून निर्माण झालं होतं, ते गवत त्यांनी उपटलं आणि त्या उपटलेल्या गवतापासून एकमेकांशी मारामारी केली. सगळे यादव संपले. यादव सगळे संपल्यानंतर भगवंताच्या लक्षात आलं आपल्यालाही आता निजधामाला गेलं पाहिजे. म्हणून भगवंतानी निजधामाची तयारी केली. भगवंतानी वेगवेगळा विचार सगळ्यांना बोलून दाखवला. या सगळ्यातून भगवंताने आपला अवतार आवरायचा हे ठरवलेलं आहे. अवतार होणं म्हणजे काय याचा विचार करताना आपण असं म्हणालो होतो की अवतार होणं म्हणजे अवांग मनस गोचर असणारं परमात्म तत्व इंद्रिय ग्राह्य होणं, याला अवतार होणं जर म्हणत असतील तर अवतार संपवणं म्हणजे काय असतं तर इंद्रिय गोचर झालेला परमात्मा पुन्हा अवांग मनस गोचर होणं, याला अवतार संपवणं असं म्हणतात. अनेक विषय एकादश स्कंधामध्ये महत्वाचे म्हणून सांगितले गेले. पुढं भगवंताने उद्धवाला उपदेश करताना भिक्षुगीत सांगितलं. स्वतःच्या सुखदुःखाचं चिंतन कशा पद्धतीनं करावं लागतं हे भिक्षुगीत आपल्याला सांगतं. बाहेरचे ग्रह गोल तारे हे आमच्या सुखदुःखाचं कारण नसतात. आमच्या संबंधात आलेल्या व्यक्ती आमच्या सुखदुःखाचं कारण नसतात. आमचा देह आमच्या सुखदुःखाचं कारण नाही आहे. आम्हाला प्राप्त झालेले प्रारब्धजन्य रोग हे आमच्या सुखदुःखाचं कारण नाही आहे. सगळा विचार करता करता भिक्षूने ठरवलं आमच्या सुखदुःखाला एकच कारण आहे, ते म्हणजे आमचं मन. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः, याचाच विस्तार आपल्याला भिक्षुगीतामध्ये दिसतो. हे भिक्षुगीत सांगितलं आपल्या मनाला ताब्यात ठेवलं पाहिजे, पण मन ताब्यात राहत नाही. त्याच्याकरता काही उपाययोजना असतात. वेगवेगळ्या ठिकाणी त्या उपाययोजना आल्या. भगवद्गीतेमध्ये भगवंतानी अर्जुनाला सांगताना सांगितलं असंशयम महाबाहो मनोदुर्निग्रहम चलम अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येण च गृह्यते अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोधः, असं सूत्र पतंजलीने आपल्याला सांगितलं. नाथ महाराजांनी मन आवरण्याचे काही उपाय या एकादश स्कंधातल्या 23व्या म्हणजे भिक्षुगीताच्या विचारामध्ये आपल्याला सांगितले. तुम्हाला मन आवरायचं असेल तर मनाला विरोध करा, मन आवरायचं असेल तर मनाची मैत्री करा, मन आवरायचं असेल तर मनाच्या बाबतीत उदास राहा. हाच विचार योग वासिष्ठामध्ये वसिष्ठ महामुनींनी रामचंद्र प्रभूंना सांगताना सांगितलं. अध्यात्म विद्यानाम, कशानं आपलं मन शांत करता येतं त्याला मनोनाश म्हणून सांगितला गेला. आणि मनोनाश करायचा असेल तर तो स्वरूप आणि अरूप अशा दोन पद्धतीनं करता येतो. याच्यातला स्वरूप मनोनाश हा जीवनमुक्ताचा असतो, अरूप मनोनाश विदेहमुक्ताचा असतो. कशा कशाने करता येतो? अध्यात्म ज्ञानानं आपल्याला मन आवरता येतं, सत्संगानं मन आवरता येतं, वासनेचा परित्याग करून मन आवरता येतं आणि प्राणायामानं आपल्याला मन शांत करता येतं. हे वसिष्ठ महामुनींनी रामचंद्र प्रभूंना मनोनाशाचे उपाय म्हणून सांगितले. या सगळ्याचा विचार आपल्याला भागवताच्या 23व्या अध्यायामध्ये दिसतो. तुकोबारांनी सांगितलं भगवंताच्या दर्शनाने मन शांत होतं. आता कोठे धावे मन तुझे चरण देखलिया. भगवंताने हा उपदेश केला आणि त्यानंतर भगवंताने उद्धवांना बद्रिकाश्रमात जाण्याची अनुमती दिली. सगळा विचार केला. भगवंताचा अवतार संपवणं ही एक प्रक्रिया आहे. ज्या वेळेला आपल्याला कार्य करायचं असतं त्यावेळेला अनेक गोष्टींचं साह्य घ्यावं लागतं, पण जेव्हा कार्य संपवायचं असतं त्यावेळेला सगळ्यांचा संबंध तोडावा लागत असतो. मग तिथं उद्धवही चालत नाहीत, पांडवही चालत नाहीत. पण कार्य करायचं असेल तर पांडवही लागतात, उद्धवही लागतात. मग हे कसं आवरत यायचं असतं?
त्याची प्रक्रिया आपल्याला सांगितली भागवताने. आपल्या रजोगुणाच्या आधिक्याने आपल्या तमोगुणाला बाधित केलं पाहिजे, आपल्या सत्वगुणाच्या आधिक्याने आपल्या रजोगुणाला बाधित केलं पाहिजे, आणि वाढलेला सत्वगुण सुद्धा आपल्या विवेकानं बाधित करता आला पाहिजे, ज्ञानानं बाधित करता आला पाहिजे. मग आपल्याला आपल्या कार्याची परिसमाप्ती स्वस्वरूपामध्ये करता येत असते. भगवान बसले होते, भगवंताचा पाय म्हणजे हरणाचा कान वाटला म्हणून त्यांनी बाण सोडला, तो भगवंताच्या पायाला लागला. भगवान आपल्या निजधामाला गेले, आणि निजधामाला गेले म्हणजे कुठे गेले याचा विचार पहिल्याच दिवशी आपण बोलून आलो. भगवान निजधामाला गेले याचे 3 अर्थ केले जातात. भगवान निजधामाला गेले म्हणजे आपल्या स्वरूपामध्ये स्थित झाले. भगवान निजधामाला गेले म्हणजे भागवतात भागवताच्या अक्षराच्या शब्दाच्या रूपानं येऊन राहिले. आणि भगवान आपल्या निजधामाला गेले म्हणजे इथून जे निघाले ते पंढरपूरला विटेवर जाऊन उभे राहिले. हे भगवंताचं निजधाम गमन आहे. भगवंताच्या निजधाम गमनानंतर हा 11 स्कंध संपतो. सगळ्या यादव कुलाचा संहार आणि भगवंताचं स्वधाम गमन झालं. हा 11 स्कंध संपतो. 12 स्कंधाला प्रारंभ होतो.